ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे। ईव्हीएम आरोप करणाऱ्यांना राजीनामा देण्याचा सल्ला मुनगंटीवारांनी दिलाय। जिंकलात की तुमचा विजय, हरलात की ईव्हीएमला दोष, असं मुनगंटीवार म्हणाले। तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आता राजीनामा देतो। जितेंद्र आव्हाडांनी सुधीर मुनगंटीवार यांना असं जोरदार प्रत्युत्तर दिलं। ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो, हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन। मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले, पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। सुप्रियाताई हमारे साथ है, ये अंदर की बात है। नाना पटोले हमारे साथ है म्हणून यांना निवडून आणलं। बाळासाहेब थोरातांना निवडून नाही आणलं असतं का? काहीतरी कपोकल्पित बोलायचं, अरे काही तर तथ्य असू द्या। त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो। जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घे की ह्या घ्या आणि जर कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्याकडे राजीनामा, जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन। हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा, परत 1 लाख मतांनी जिंकून दाखवा। जितेंद्र चॅलेंज केलंय की जर बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। हो, राजीनामा देईल। राज्य सरकारला आव्हान केलं होय ना, आता 5 वर्ष थांब, नंतर राजीनामा दे। कारण आता जनतेने जे काही निवडून दिलंय ते पहिलं नीट काम करा आणि मग राजीनामा द्या।